भाई नरेंद्र भाई, अरे ट्रम्प भाऊ बोल रहा है। ट्रम्प भाई बोल रहा है। ये दुनिया का भाई बोल रहा है। क्या बोल रहा है? फ़ोन कर रहा है अपन। थोड़ा उधर कनाडा से इधर आना, समझा क्या? वो कनाडा से निकलेगा घर को जाने को, तो इधर आके जाना, मिल के जाना भाई, समझा क्या? डायरेक्ट मत जाना। मित्रांनो, ही जी धमकी दिली, हा जो फोन केला ट्रम्प तात्यांनी, त्याच्यामागे ट्रॅप काय होता? त्याच्यामागे ट्रॅप काय होता? त्याच्यामागे सापळा काय होता? तोच सापळा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर हा व्हिडिओ माझा पूर्ण पहा, अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पण नक्की बघा. भाई नक्की बघा, पूर्ण बघा, 100% बघा. काय भाई समजलं काय? भाई लाईक करा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळसकर. ओ भाई, अरे ओ मोदी भाई, अरे क्या करेला है? कनाडा से जब जाओगे ना घर पे, पहला इधर व्हाइट हाउस में आके जाना, अपने गढ़ में आके जाना, मिल के जाना भाई. अरे क्या समझे कि नहीं? कोण बोलतायत? ट्रम्प तात्या. दादा आहेत ना ते. आता ह्या पुऱ्या विश्वाचे दादा आहेत ते, पुऱ्या जगाचे दादा आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प तात्या काय बोलतायत? मिलके जाओ. किधर? अमेरिका में व्हाइट हाउस में हमें मिलके जाओ. दादागिरी चल रही है भाई, समझा क्या मोदी भाई? तू घर का रहेगा उधर का, पूरे वर्ल्ड का मैं दादा हूँ. मित्रांनो, ही दादागिरी आणि चमचेगिरी आणि फेकेगिरी ही तुम्ही बघताच आहात. आता सिंदूर ऑपरेशन झाल्यानंतर ट्रम्प तात्यांनी काय सांगितलं? भाई अपुन ने बंद किया, भाई अपुन ने बंद किया है, अपुन मध्यस्थी किया. अपुन बोला नरेंद्र मोदी जी को, भाई बंद कर दो, इधर लफड़ा नहीं चाहिए, बंद कर दो, ये लफड़ा बंद कर दो. मुनीर को बोला भाई लफड़ा बंद कर दो, बाद में हम लोग धंधा पानी करेंगे. धंधा पानी करना ना अपन के साथ क्या? ऐसा मैंने धमकी दी. ही कोणाची धमकी? ट्रम्प तात्याची. कोणाला? नरेंद्र मोदीजींना आणि त्या आसिफ मुनीरला. मित्रांनो, लक्षात येते का काय गडबड आहे ती? आता ट्रम्प तात्यांनी फोन केला. ट्रम्प तात्यांनी फोन करण्यापूर्वी काय घडलं होतं? तर G7ची समिट होती. G7ची समिट होती. कुठे? तर कॅनडामध्ये. तर कॅनडामध्ये G7चे जे सदस्य आहेत ते तिथे भेटणार होते आणि त्याप्रमाणे G7च्या सदस्य कॅनडामध्ये जमा झाले, एकत्र आले, तिथे आलेत. आणि भारत हा त्या G7चा सदस्य नाही आहे, G7चा सदस्य नाही आहे. पण भारताला सुद्धा आमंत्रित केलं होतं, इन्व्हाइट केलं होतं. मग नरेंद्र मोदीजी सुद्धा गेलेत. नरेंद्र मोदीजी सुद्धा ती उपस्थित होणार होते. पण नरेंद्र मोदीजी उपस्थित होण्यापूर्वीच तात्या ट्रम्प तिथून 1 to 4 कुठे? अमेरिकेला. भाई बड़ा कुछ करने जा रहे हो भाई, संभाल लो आप, ये मोदी आने वाला है, बड़ा भाई है वो आने वाला है. क्या? मैं जा रहा हूँ उधर अमेरिका, ये अभी ईरान के साथ चल रहा है लफड़ा, वो ईरान को सबक सिखाना है, बड़ा कुछ करने जा रहा हो, असं सांगून तिथनं ट्रम्प तात्या सटकलेत अमेरिकेला. आता ट्रम्प तात्यांनी काय केलं होतं? एक ट्रॅप लावला होता.
आणि या ट्रॅपमध्ये त्यांना मोदीजींना अडकवायला हवं, त्यांना भारताला अडकवायचं होतं. आता हा ट्रॅप समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या ट्रॅपनुसारच, ह्या त्यांच्या रणनीतीनुसारच त्यांनी अमेरिकेत जाऊन फोन केला. ते अगदी समोरासमोर डोळ्यात डोळं घालून नरेंद्र मोदीजींची बोलण्याची त्यांची कुवत नव्हती, क्षमता नव्हती. का? त्यांना माहिती आहे नरेंद्र मोदीजी काय नज़र मिला के बात करते, ना आँख दिखा के, ना आँख उठा के, नज़र मिला के बात करते. और जब नज़र मिला के बात करेंगे नरेंद्र मोदी जी तो हमारी हवा पतली हो जाएगी. म्हणून तात्या कॅनडामधून G7 अर्धवट सोडून G7 अर्धवट सोडून तात्या ट्रम्प अमेरिकेला पळाले. मित्रांनो, आता अमेरिकेला गेल्यानंतर नरेंद्र मोदीजींशी तर चर्चा करायची आहे ठरल्याप्रमाणे. भाई तुम्ही जे सिंदूर ऑपरेशन केलात आणि या सिंदूर ऑपरेशननंतर काय काय घडलं तसं मला माहिती आहे, बरंच ऐकलं आहे मी, मला तुमच्याकडून ऐकून घ्यायचं आहे. का भाई अपन दादा है ना, ये पूरे वर्ल्ड का दादा है, तो अपन को सुनना है, आपके मुंह से सुनना है, मगर सामने सामने डर लगता है, इसलिए फ़ोन के ऊपर बात करूँगा. आणि मग त्यांनी नरेंद्र मोदीजींशी फोन लावून चर्चा केली. मग नरेंद्र मोदीजी तुम्हाला माहिती आहे 56 इंच की छाती, ते घाबरत आहेत. त्यांना माहिती आहे ट्रम्प तात्या समोरासमोर भिडायला घाबरले आहेत. आता तोंड लपवून फोनच्या मागून बोलत आहेत. ट्रम्प तात्याने आधी त्यांना काय सांगितलं की तुम्ही आता कॅनडाचा हे हो गया ना, मिलोनों को मिलना है, गले भी लगना है, किस किस को गले लगना है, लग लो मोदी जी, सबको गले लग जाओ उधर. कुठे? G7 समिट में. तो बाद में उधर से निकलते वक्त, कनाडा से निकलते वक्त अपने इधर आना, अपने गढ़ में आना, व्हाइट हाउस में आना, हम न्योता दे रहे हैं तुमको, आ जाना उधर, गले लगते हैं, बातचीत करते हैं. ऐसा करून त्यांनी काय सांगितलं, नरेंद्र मोदींना फोन केला. नरेंद्र मोदीजी सांगितलं, ओ भाऊ आपल्याला वेळ नाही, हां आपलं पहिलं सगळं ठरलेलं आहे, आपलं पहिलं सगळं ठरलेलं आहे, तुम्ही असाल त्या यायला मोठं, आमचं पण सगळं मोठं आहे, आम्ही पण लय मोठे आहोत, तुम्हाला काय वाटलं, आमचं आधीच ठरलेलं आहे आणि ठरल्याप्रमाणे आपण त्याच्यात काय बदल आणत नाही, नंतर येऊ बघू वेळ मिळाला तर, नाही तर तुम्ही येऊन चक्कर मारून जा, मग भेटू. असं नरेंद्र मोदीजींनी त्यांना साफ सांगून टाकलं. आता तर येणार नाही नरेंद्र मोदीजी, त्याची जी ट्रॅप लावलेली होतं तो सगळा सापळा लावलेला तो फसला. आता करायचं काय, आता फोन तर केला आहे, बोलायला हवं. मग आता नरेंद्र मोदीजींनी त्यांचं संभाषण झालं, संवाद झाले. भाई आपने क्या किया था वो उधर, आपने जो सिंदूर ऑपरेशन किया उसमें क्या क्या किया. नरेंद्र मोदीजींनी सांगितलं 6-7च्या दरम्यान आम्ही काय केलं तर एकदम अचूक जे अतिरेक्यांचे लॉन्चपॅड होते ते उडवून टाकले. 100 अतिरेक्यांना कुठे पाठवलं, जन्नतमध्ये. 72 उरांना भेटायला पाठवलं. फटाक से एकदम अचूक, परफेक्ट. भाऊ, ओ ट्रम्प भाऊ, एकदम अचूक, समजलं काय, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. मग पुढे काय केलं 9 तारखेला, कारण 9 तारखेला का केलं, कारण तुमच्या उपराष्ट्राध्यक्षांनी आम्हाला फोन केला आणि सांगितलं बाबा पाकिस्तान बड़ा कुछ करने जा रहा है भाई, संभाल के. क्या बोला उपराष्ट्रपति, भाई पाकिस्तान कुछ करने जा रहा है बड़ा कुछ, जरा संभाल के रहना. हाँ भाई. नरेंद्र मोदी जी, अरे क्या बड़ा करेगा वो, उससे दुगना बड़ा हम लोग करेंगे, फिर वो कुछ करेगा ना तो उसके दुगना गुना हम लोग करेंगे, तू डराओ मत. ऐसे धमकी बिमकी हम लोग सुनते नहीं हैं, हमको कुछ ये नहीं है ऐसा. कोई भी आवे मायकालाल, आली अंगार तर घेतली शिंगावर, असं नरेंद्र मोदीजींनी सांगून टाकलं. आणि मग काय केलं, जसं ते काय तो
पंतप्रधान पाकिस्तानचा तो जगभर येऊन सांगतोय की पहिल्या प्रहरी नरेंद्र मोदीजींनी भारताने भारतीय सैनिकांनी जो मिसाईल सोडली आणि मिसाईल सोडली आणि आमची तोंड बंद करून टाकली. ब्रह्मोस 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 असा जप करतो येतो. मित्रांनो, लक्षात येते का काय नमकी घडलं ते? मग त्याने सांगितलं 9 तारखेला हा ब्रह्मोस सोडला. आणि केरानासारखे म्हणजे तुमच्याकडे जे केरानासारखे अमेरिकेने लॉन्चपॅड तयार करून ठेवले होते, पाकिस्तानचे लॉन्चपॅड नाही आपले हवाई अड्डे, हवाई बेस, केरानासारखा हवाई बेस जो आजपर्यंत धूळ फिकटता तुम्ही जगाच्या डोळ्यात की पाकिस्तानचा लॉन्च हे हवाई बेस आहे. तर तो खरा हवाई बेस कोणाचा? तात्या तुमचा होता. ओ तात्या तुमचा होता, तो आम्ही उडवला. त्याची अगदी धूळधाण उडवून टाकली आणि त्याच्याबरोबर आणखीन 9 ठिकाणी हल्ला केला आणि पाकिस्तानचे 9 हवाई बेस उद्ध्वस्त करून टाकले. ना उगल सकता है ना निगल सकता है. समजा क्या भाई? ए ट्रम्प तात्या, आपण भाऊ बोललेला आहे. कोण बोललेला आहे? नरेंद्र भाऊ बोललेला आहे. शिव कोल्ह्यावरती ट्रम्प तात्याची फाटली. आणि काय सांगितलं? वो बोलता है ना, वो क्या शरीफ, काफ़ी शरीफ बन के बात करता था. हम लोग अणुबॉम्ब डालेंगे, एटम बम डालेंगे, ना उगल सकता है ना निगल सकता है. वहीं पे जाके एकदम बरोबर एकदम अचूक नेम धरून बॉम्ब टाकलेत. काय टाकला? बॉम्ब ब्रह्मोस. आणि ना उगल सकता है ना निगल सकता है. म्हणजे अणुशस्त्र अणुअस्त्र तिथून ना काढू शकत ना आतमध्ये ठेवू शकत. आता काढायचा ठेवायचा नंतर प्रश्न आला. पहिला काढायचीच मार्ग बंद केला आहे. काढू शकत नाही, मग ठेवायचा प्रश्न झाला कुठे? ट्रम्प तात्या हडबडून गेले. मग सांगितलं ट्रम्प तात्याने, आम्हाला कोणाची मध्यस्थी नको भाई, आपण कोणाची मध्यस्थी घेतली नाही आहे आणि आतासुद्धा कधी आपल्याला लागली नाही कधी कोणाची मध्यस्थी आणि कधी घेणारसुद्धा नाही मध्यस्थी आपण. पहिलाच बोलतो आहे ट्रम्प तात्या. समजलं काय? भाऊ बोलतो आहे, भाऊ, भारताचे भाऊ बोलतो आहे. काय तर आम्हाला कोणाची मध्यस्थी कधी लागली नाही, कधी घेतली नाही आणि कधी घेणारसुद्धा नाही. आणि काय ते ट्रेड बीड, कसला व्यापार, कसली चर्चा? आमची कोणावर कसली चर्चा झालेली नाही आहे, ना ट्रेडची ना त्या व्यापाराची. आता आमचं एकच लक्ष, ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर अजून चालू आहे, बंद नाही केलं आहे. काय कळलं का ट्रम्प तात्या? बंद नाही केलं आहे, फक्त एक स्वल्प रन टाकलं आहे, फक्त पॉज घेतला आहे. कधी ॲक्शन मोडमध्ये येऊ आणि कधीच ब्रह्मोस ब्रह्मोस कधी सोडू. आणि उरलेल्या सुरलेल्या पाकिस्तानाला कधी गाजापट्टी करू समजणार नाही. आता POK घ्यायचं आहे. आमचं लक्ष फक्त POKवरती. आता आमचा भूभाग आहे तो. तो ट्रम्प तात्या समजलं काय? POK घ्यायचं आहे. तो POK घेणार, आपण घेणार. आपल्याला कोणाची गरज नाही, मध्यस्थीची गरज नाही. तो पाकिस्तान गपचूप देणार तर गपचूप द्यायचा. त्याने आवाज नाही करायचा. तो मुनीर कसला फील्ड मार्शल की फील्ड मार्शल, मला कळला आहे. तो आला आहे तुझ्याकडे जेवायला. पाकिस्तानमध्ये जेवायला मिळत नाही ना, जेवायला काय, तो आला आहे तिकडे जेवायला. पाकिस्तान आता भूकमारीने मरतो आहे. इथली जनता भूकमारीने मरते. आणि फील्ड मार्शल अमेरिकेमध्ये पंचपाक्वानं खायला गेले. फील्ड मार्शल बोलूच नाही, फील्ड मार्शल. मुनीर बिळात जाऊन लपला होता, टनेलमध्ये जाऊन लपला होता. म्हणजे बघा, ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर ॲक्टिव्ह होतं, कधीसुद्धा ॲक्टिवेट करू शकतो आपण.
तेव्हा आपल्याला जास्त दादागिरी काय करायची, हा भाई ओ ट्रम्प तात्या. ट्रम्प तात्याची हवा ताईट. मित्रांनो, आता बघा ट्रम्प तात्याचं सगळं पितळ उघडं पडलं. ट्रम्प तात्या काय सांगते, आपण एकदम दोघांमध्ये एकदम हे करून नेलं, दोघांमध्ये लफडा होता, आपण मिटवला लफडा. मारामारी करायची काय, लफडा काय करायचा, चला एक जरा आपापल्या घरी, असं आपण बोललो म्हणून पाकिस्तान आणि भारत घाबरलेत, असं ट्रम्प तात्या सांगते. पण ट्रम्प तात्याचं सगळं पितळ उघडं पडलं. आपण आपण व्यापार करायचा ना भाई, व्यापार करायचा की नाही, भारताला सांगितलं व्यापार करायचा की नाही, ट्रेड करायचं की नाही थांबवा सगळं. पाकिस्तानला पण सांगितलं, पाकिस्तान पण घाबरला, पाकिस्तान पहिल्याच घाबरला होता, पण भारताला घाबरू शकले नाही. कारण ज्यावेळी पहलगाममध्ये जो नरसंहार झाला, त्या नरसंहारनंतर ट्रम्पचा फोन आला होता दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आणि भारताचं समर्थन करण्यासाठी त्या आतंकी हमल्यानंतर. तो त्यावेळी आलेला फोन म्हणजे 22 मेला ज्यावेळी आतंकी हमला झाला त्यावेळी चर्चा झाली होती पंतप्रधान मोदीशी. त्याच्यानंतर आता काल परवा परत फोनवरनाच, त्यावेळीसुद्धा फोनवरनाच झाला होता, आतासुद्धा फोनवरच संभाषण झालं, संवाद झाले, बोलणं झालं. मग आता जे राहुल खान तथाकथित राहुल गांधी हे जे सांगत होते नरेंद्र सरेंडर, अरे काय सरेंडर, यांचा आता सिलेंडर झाला आहे, तो सिलेंडर कधी फुटेल सांगता येणार नाही. त्यांचे प्रवक्ते ते येऊन सांगत होते की नरेंद्र सरेंडर. आता तोंडावर आपटले, जगासमोर आपटले. ते ट्रम्प ताते तर आपटलेच, ट्रम्प तात्याची तर इज्जत गेलीच. शॉप करण्याची, आपण या जगाचे मालिक आहोत, आपण या जगाचे भाई आहोत, ही सगळी भाईगिरी मालिकगिरी सगळी ट्रम्प तात्यांची गेली. आता पण भारतामध्ये राहून भारताचं समर्थन करण्याच्या ऐवजी हे राहुल खान काय करत होते, पाकिस्तानाला खतपाणी देत होते आणि मग त्याच भाषेमध्ये पाकिस्तानसुद्धा जगाला सांगत होतं. नाही तुम्ही विचार करा, काय हे विरोधक आहेत आणि हा काय विरोधी पक्षनेता आहे. तो जयराम माहिती आहे ना, ह्याचा आपला काँग्रेसचा प्रवक्ता, राष्ट्रीय प्रवक्ता, तो जयराम काय सांगत होता, तर आता आपल्या व्हाईट हाऊसनी एक प्रेस रिलीज जारी केलेली होती आणि या प्रेस रिलीजमध्ये असं काय वेगळंच आहे, ट्रम्प ताते वेगळंच म्हणत आहेत आणि नरेंद्र मोदीजीचं संभाषण वेगळंच झालं आहे, दोघांमध्ये काय साम्यता नाही आहे. पण ती प्रेस रिलीज जारी केली होती ना, ती जानेवारी महिन्यातली आणि आता हा चालला आहे जून महिना. हे तुम्ही विचार करा, खोटं बोलायचं किती बोलायचं, रेटून किती बोलायचं, किती लोकांच्या तोंडाला पानं पुसायची, म्हणजे काहीतरी त्याला अर्थ आहे का, काय त्याला बेस आहे का. म्हणजे नरेटिव्ह सेट करायचा, तो पण खोटा नरेटिव्ह सेट करायचा, खोट्या प्रकारे भ्रमित करायचं देशालासुद्धा आणि जगालासुद्धा. आणि मग आपला जो विरोधक आहे, आपला जो दुश्मन आहे, त्याला खतपाणी द्यायचं, त्याला एक काय म्हणतात त्याला टॉनिक द्यायचं, त्याला बूस्टर द्यायचं आणि मग तो बेंबीच्या देठापासून कोलतोय जगभर पाकिस्तान. मित्रांनो, ही एकंदरीत गोष्ट घडली, लक्षात आलं का. ट्रम्प तात्याला त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर मिळालं, पण
त्यापूर्वी म्हणजे कॅनडाला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदीजी सायप्रसला गेले होते. सायप्रसला गेले होते आणि ती सायप्रसला जाण्याचा मागचा उद्देश काय आहे? एक रणनीतीचा भाग आहे. तुर्की या देशाने सायप्रसचा एक भूभाग गिळंकृत केलेला आहे, जबरदस्तीने कब्जा केलेला आहे. जसा POK हा भूभाग पाकिस्तानने गिळंकृत केला आहे, कब्जा केला आहे, तसा तुर्कीने सुद्धा सायप्रसचा एक भूभाग कब्जा केलेला आहे जबरदस्तीने. तर दिलासा देण्यासाठी सायप्रसला नरेंद्र मोदीजी पोचले आणि त्या सायप्रसच्या भूमीवरून ज्या दिशेला ज्या बाजूला तो गिळंकृत केलेला भूभाग आहे तिथे उभं राहून नरेंद्र मोदीजींनी संकेत दिले. ते फोटो सेशन केलं. मित्रांनो, यापूर्वी तुम्हाला माहितीच असेल की नरेंद्र मोदीजी जे फोटो सेशन करतात त्याच्या मागचा उद्देश काय असतो, ते काय संदेश देऊ इच्छितात हे तुमच्या नक्की लक्षात असेल. तसाच हा एक फोटो सेशन आहे. त्या फोटो सेशनमधून त्यांनी या तुर्कीला काय दिलं आहे, संदेश दिलेला आहे की बाबा तू ढवळाढवळ केली ना पाकिस्तानमध्ये आणि आमच्यामध्ये, तर मग बघ काय घडेल ते. मग काय सायप्रस आमच्यासाठी काय दुश्मन नाही आहे, आपला मित्र आहे, खास मित्र आहे. आणि पश्चिम देशामध्ये येण्याचा जो मार्ग आहे तो सायप्रस मार्गेसुद्धा होऊ शकतो. तुर्कीमध्ये यायची आवश्यकता नाही. त्यामुळे तुमची काय आवश्यकता नाही आम्हाला, तशीच वेळ आली तर. मित्रांनो, लक्षात येते का? याला म्हणतात रणनीती. सायप्रसबरोबर हातमिळवणी करणं किंवा सायप्रसला इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच एक पंतप्रधान सायप्रस या छोटा का देश असून दे त्या सायप्रस देशला भेट देतोय. आणि हा सायप्रस देश हा इंग्रजांचा आहे. तिथे ख्रिश्चन लोक राहतात. ख्रिश्चनांचा तो मूळ प्रांत आहे. तिथे ख्रिश्चन संस्कृती नांदते आणि जिथे बळकवलं आहे तिथे इस्लामिक लोकांनी तो बळकवलेला आहे. तुर्कीच्या जसं भारताबरोबर घडलेलं आहे तसंच त्या सायप्रसबरोबर घडलेलं आहे. नंतर मग तिथून नरेंद्र मोदीजी निघालेत आणि कुठे आलेत? कॅनडाला. आता कॅनडाला आलेत आणि कॅनडाला अगदी ते खालिस्तानी आहेत, त्यांच्या प्रोटेस्टलासुद्धा त्याने अगदी सामोरे गेलेत. खालिस्तानींचे प्रोटेस्ट वगैरे शेवटी गुंडाळावा लावला, गाशा गुंडाळावा लागला. क्षती पोचवण्याचा प्रयत्न केला होता त्या खालिस्तानाने नरेंद्र मोदीजींना. पण शेवटी नरेंद्र मोदीजी 356 इंची छाती आहे ते त्यांनी दाखवली तिथे जाऊन. आणि ज्या प्रकारे खालिस्तानांचा आणि पाकिस्तानचा विरोध दर्शवला, आतंक्यांचा विरोध दर्शवला, चांगला आतंकी आणि वाईट आतंकी याच्यामध्ये जो संभ्रम निर्माण केला आहे अमेरिकेसारख्या देशाने, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं, प्रश्न उपस्थित केला की अमेरिकेच्या भाषेमध्ये फील्ड मार्शल हा मुनीर हा चांगला माणूस आहे, पण त्याच फील्ड मार्शलमुळे इथे भारतामधील जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेले जे होते पहलगाममध्ये प्रवासी, त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मग अशा आतंक्याला तुम्ही जर आमंत्रित करताय, त्याला भोजन देताय, पंचपक्वानं खायला घालतायत, म्हणजे नक्की काय आहे? म्हणजे तुमच्यासाठी दुटप्पीपणा झाला. म्हणजे हा आसिफ मुनीर हा तुमच्यासाठी आतंकी नाही आहे, तो भारतासाठी आतंकी आहे. कारण आतंक आणि तिथला सेना अधिकारी असो किंवा सैनिक असो, हे दोन्ही एकच आहेत, एकाच माळीचे मणी आहेत. तिकडचा राजनेता हा वेगळा नाही आहे, हे सुद्धा आतंकीच आहेत, त्यांची भाषा ती आतंकीचीच आहे. त्यामुळे पाकिस्तान हा आतंकी देश आहे, आतंकी स्थान आहे. म्हणून यापूर्वी ज्यावेळी आपल्या जयशंकरजीने जे हे केलं, वक्तव्य केलं, आम्ही आतंकी स्थानाबरोबर आता डील करतोय, आतंकी स्थानावरती डील करतोय, हे मुद्दाम केलेलं आहे की आतंकी स्थान आणि आतंकी स्थानातील एखाद्या सैनिक प्रमुख असो किंवा राजकीय प्रमुख असो, हा सुद्धा आतंकी झाला. म्हणजे आम्ही पाकिस्तानाला पूर्ण आतंकी समजतोय. पाकिस्तानातील हे सगळे
सैनिक असो, तिथला सेना प्रमुख असो, किंवा तिथला नेता असो, किंवा आतंकी असो, हे एकच आहे. मग अशा आतंक्याला तुम्ही जेवायला बोलवताय. आणि हा ट्रॅप काय होता कोणाचा? ट्रम्पचा. मी बोललो ना, ट्रम्पचा एक ट्रॅप होता, तो सापळा होता. तो सापळा काय होता? अगोदर त्यांनी आमंत्रित केलं होतं ह्या मुनीरला, आणि मुनीर गेला होता, 4-5 दिवस तिथे थांबला होता, इकडे तिकडे भटकत होता, त्याला कोण विचारत नव्हता. मग तो दिवस ठरवला, एक दिवस, की आता आमच्याबरोबर व्हाईट हाऊसमध्ये येऊन जेवायला बस, भोजनावळ कर. हा त्याला सन्मान दिला गेला. आणि त्याच दरम्यान जर मोदीजी तिथे गेले असतील, मोदीजींना ज्यावेळी त्यांनी बोललं फोन करून की तुम्ही जाता जाता, म्हणजे कॅनडावरून निघताना अमेरिकेला येऊन जा, जर मोदीजी तिथे पोचले असते तर इथे जे बसलेले आहेत राष्ट्रद्रोही आहेत, जे म्हणत आहेत नरेंद्र सरेंडर, त्यांना तर खतपाणी मिळालं असतं. आणि परत जगाला दाखवण्यासाठी ट्रम्प काय म्हणाले असेल? आम्ही दोघांना एका टेबलावर बसवलं आणि दोघांमध्ये समेट घडवून आणली. आता नरेंद्र मोदीजी कुठे? राष्ट्राध्यक्ष आहेत, पंतप्रधान आहेत, आणि आसिफ मुनीर कोण आहे? तिथला सेना अध्यक्ष. म्हणजे बघा, राष्ट्रपती ट्रम्प हे कुठल्या पायरीवर उतरले? हे कुठल्या खालच्या पायरीवर उतरले? त्याने आमंत्रित कोणाला गेला? तिथल्या पंतप्रधानाला नाही, शरीफला नव्हे. एखाद्या वेळेस शरीफला बोलवलं असतं तर एक गोष्ट वेगळी होती, पण आमंत्रित कोणाला गेलं? त्या मुनीरला. कारण नावाला पंतप्रधान आहे पाकिस्तानचा, सगळं काय पाकिस्तान चालतो, पाकिस्तानाची सूत्र चालतात, ही कोणाच्या हातात आहे? तर सैन्य अध्यक्षाच्या हातात आहे. सैन्य अध्यक्ष आहेत ना, हे फील्ड मार्शल त्यांच्या हातात आहे. जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी फक्त डेमोक्रेटिक पार्टी आहे, हे आहे, तो देश आहे, तो लोकतांत्रिक देश आहे. तिथे पंतप्रधान निवडला जातो आणि मग त्याच पंतप्रधानाला फासावर लटकवला जाते, त्याच पंतप्रधानाला जेलमध्ये टाकलं जाते. बघा आता तो इम्रान खान जेलची हवा खातोय. असा हा देश. आणि हा अशा देशाचा फील्ड मार्शल याला बोलवलं आहे. आणि नरेंद्र मोदीजी जर पोचले असते, मग ते एकत्र बसलेत नाही बसलेत कोणाला माहिती, त्या व्हाईट हाऊसच्या बाहेर. पण जगाला काय दाखवलं असतं? दोघांना एका टेबलावर बसवलं आणि दोघांची समेट करून आणली. आणि भारताचे पंतप्रधान त्या आसिफ मुनीरच्या समोरासमोर बसले. हा ट्रॅप होता. या ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी नरेंद्र मोदीजींना आमंत्रित केलं होतं. पण नरेंद्र मोदीजी बिलंदर आहेत, एक परिपूर्ण नेता आहे, परिपूर्ण राजकारणी आहे. मित्रांनो, हा आपला देश आहे ना, हा कृष्णाचा देश आहे. कृष्ण नीती चालते, चाणक्य नीती चालते, विदुर नीती चालते. आणि अशा विदुर नीती, कृष्ण नीती आणि चाणक्य नीतीचा असलेल्या देशातील प्रमुख पंतप्रधान हा असा काय बावळा नाही आहे, मूर्ख नाही आहे. बरोबर त्याने योग्य निर्णय घेतला आणि त्याला सांगितलं, बाबा तात्या भाई अभी टाइम नहीं, अपन का तो टाइम उधर काम सब अपन ने पहिला मॅनेज केला आहे, वो काम सब पूरा करने के बाद देखते हैं. असं म्हणाले नाही की अमुक दिवशी येतो, मग येतो, परवा येतो. नाही, सगळं बघूया नंतर, तुम्ही येऊन भेटू शकता, तुम्हाला आम्ही आमंत्रित करतोय. मग ट्रम्प तात्या म्हणाले, हां आम्ही येऊन जाऊ, भेट देऊन जाऊ. मित्रांनो, लक्षात आलं का? काय राजकारण आहे, काय रणनीती आहे, काय षडयंत्र आहे. भारत आखतो, ही रणनीती आखतो. आणि अमेरिका असो किंवा पाकिस्तान असो, हे काय आखतात? षडयंत्र आखतात. आता बघा, इस्रायलला सपोर्ट करता करता हात वर करून टाकलेत, यात जमाच आहे अमेरिका. इराणने उद्या सकाळी जर काय अतिरेकपणा केला तर इस्रायलला भारी पडेल. म्हणजे आत्मनिर्भर बनणं गरजेचं आहे. जर आपण कोणाच्या भरवशावरती, कोणाच्या विश्वासावरती जर आपण राहिलो तर अवस्था बिकट येऊ शकते. जसं इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं होतं, पंतप्रधानांनी सांगितलं होतं
की जे खमाईनी आहे त्यांना मारलं पाहिजे, त्यांचा काटा काढला पाहिजे, पण अमेरिकेने ते घडू दिलं नाही, त्या ट्रम्प तात्याने घडू दिलं नाही. आता त्याचे कदाचित परिणाम इस्रायलला भोगावे लागतील, नेत्यानेहूला भोगावे लागतील. कारण का, कुठेतरी ते विसंबून राहिलेत अमेरिकेवरती. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून जे नरेंद्र मोदीजींनी आत्मनिर्भर 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 ही जी काय माळ जपली होती, त्याच्या मागचा उद्देश हाच होता, आत्मनिर्भर बने, स्वतःच्या बलबुतेपर, अपने बलबुते पे, स्वतःच्या कुवतीवर, स्वतःच्या क्षमतेवरती उभं राहणं गरजेचं आहे. तरच आपण डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो. आज भारत डोळ्यात डोळे घालून का बोलू शकतो आहे? कारण भारत आता आत्मनिर्भर आहे. त्यांनी ब्रह्मोससारखे अवजार बनवलेले आहेत, त्यांनी अनेक आयुध बनवलेले आहेत आणि त्याचं परीक्षणसुद्धा केलेलं आहे पाकिस्तानवरती. आणि ते सफलतापूर्ण पुऱ्या जगाला दाखवलेलं आहे की आमच्याकडे जे आयुध आहेत, आमच्याकडे जे हत्यारं आहेत, ती किती कारगर आहेत, किती उपयोगी आहेत, किती सटीक आहेत, हे जगाला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ट्रम्प तात्या जास्त काय बरळला नसणार. आणि जे काय आपले विदेश सचिवांनी सांगितलं, येऊन आपल्या देशाला संबोधन केलं, नागरिकांना संबोधन केलं, त्या संबोधनातून त्याने क्लिअर केलं. काल मी तो व्हिडिओ टाकलेला आहे. पण काय ट्रॅप लावला होता तुमच्या लक्षात आलंच असेल. त्या आसिफ मुनीरला तिकडे बोलवलं होतं, त्याच दरम्यान नरेंद्र मोदीजींना बोलवण्यात आलं होतं आणि तिथे हा कांड करण्याचा प्रयत्न केला असता की आम्ही या दोघांना एका टेबलावर बसवलं आणि समेट घडवून आणलं आणि जो काय सिंदूर ऑपरेशन आहे तो पूर्णपणे फुलस्टॉप करून टाकलेला आहे. अशी एक राळ उठवली असती, अशी एक फेक न्यूज पसरवली असती. तसं या अगोदर त्या ट्रम्पनी फेक न्यूज पसरवली होती की मी समेट आणली आहे, मी मध्यस्थता आणली आहे, मी ट्रेडिंग करतो आहे, ट्रेडिंगची भीती दाखवून पाकिस्तानाला आणि भारताला एका टेबलावर आणलं आहे. ही जी फेक न्यूज पसरवली, तीच फेक न्यूज नंतर आपले फेकाडे, कोण फेक नरेटिव्ह सेट करणारे राहुल खान, हे पसरवत होते, जगाला सांगत होते नरेंद्र सरेंडर. मित्रांनो, लक्षात आलं असेल तुम्हाला नक्की काय घडलं, नक्की कशा प्रकारची हा सापळा होता, कोणत्या प्रकारे नरेंद्र मोदीजींना भारताला अडकवण्यासाठी ट्रॅप लावला होता. नामुष्की जर गेले असेल नरेंद्र मोदीजी तर नामुष्की उडवली असती, आधी हे भारतात बसलेच आहेत विरोधक, फेकाडे, खोटे, देशद्रोही, राष्ट्रद्रोही बसलेलेच आहेत. त्यानंतर या ट्रम्पला सांगायलाच नको होतं फेक नरेटिव्ह पसरवायला, आपली कॉलर टाईट करायला. असो मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल. वास्तवावर हे वास्तव तुमच्यासमोर ठेवलं आहे. हे वास्तव तुम्हाला पटते आहे का? हे विश्लेषण तुम्हाला पटलं आहे का? पटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पहा. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पड असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.